नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। इंडियन रेड क्रॉस सोसायटी यांच्या जळगाव शाखेमध्ये आस्थापनेवर इथे जागा निघालेल्या आहेत। तर कुठले पद आहेत, त्यांचे क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। कंत्राटी पदभरती इथे जाहीर करण्यात आलेली आहे। केंद्र शासनाचा सामाजिक न्याय विभाग व अधिकारित मंत्रालय, दिव्यांग सशक्तीकरण विभाग, नवी दिल्ली अंतर्गत इंडियन रेड क्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगाव संचलित दिव्यांग पुनर्वसन केंद्र जळगाव करिता खालील रिक्त असलेल्या पदांकरिता कंत्राटी पद्धतीने एकत्रित मानधन व्हिजिटिंग अवर तत्वावर पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। सिनियर फिजिओथेरपिस्ट इथे एक पद आहे, बॅचलर इन फिजिओथेरपिस्ट क्वालिफिकेशन त्यांना पाहिजे। रिहॅबिलिटेशन सायकोलॉजी एक पद आहे, एमफिल रिहॅबिलिटेशन सायकोलॉजी आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रिहॅबिलिटेशन सायकोलॉजीमध्ये त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे। सिनियर प्रोस्थेटिक ऑर्थोटिस्ट टेक्निशियन एक पोझिशन आहे, डिप्लोमा इन P&O विथ 3 years एक्सपिरियन्स त्यांना या पोझिशनसाठी पाहिजे। ज्युनियर स्पीच थेरपिस्ट एक पोझिशन आहे, डिप्लोमा इन हिअरिंग लँग्वेज अँड स्पीच DHLS त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे। अकाउंट कम क्लर्क कम स्टोअर कीपर एक पोझिशन आहे, BCom SAS विथ 2 years एक्सपिरियन्स त्यांना या पदासाठी पाहिजे। अटेंडंट कम प्यून कम मेसेंजर एक पद आहे, 8वी पास यासाठीचं क्वालिफिकेशन आहे। अटी शर्ती इथे लक्षात घ्या। उपरोक्त पदे ही निवड कंत्राटी स्वरूपाची असून सदर पदांचा कालावधी 11 महिन्यासाठी राहणार आहे। देय मानधन हे एकत्रित असून त्यात व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते दिले जाणार नाहीत। अर्जामध्ये अर्जदाराने नमूद केलेल्या कागदपत्रांच्या छायांकित व स्वाक्षरांकित प्रती जोडणे आवश्यक असणार आहे। उपरोक्त जाहिरातीत नमूद पदे कमी अधिक किंवा रद्द करण्याचे तसेच देय मानधनाबाबतचे सर्वस्व अधिकार जिल्हा व्यवस्थापन समितीकडे असणार आहेत। उपरोक्त पदे कंत्राटी स्वरूपाची असून सदर पदांवर कायमपणाचा हक्क राहणार नाही। प्राप्त अर्जांपैकी दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रातील कामकाजाचा अनुभव विचारात घेण्यात येईल। उमेदवारांची निवड ही गुणांकन पद्धतीने अनुभवानुसार करण्यात येणार आहे। त्याबाबत उमेदवाराने कोणत्याही दबाव तंत्राचा वापर केल्यास सदर अर्जदाराचं रद्द केलं जाणार आहे। अर्जदार विरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा नसावा। अर्ज दाखल करतेवेळी उमेदवाराचे कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे। निवड प्रक्रिया दरम्यान कोणत्याही वेळी किंवा निवडीनंतर अर्जदार विहित अर्हता धारण करीत नसल्यास, कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरत असल्यास त्यांना अपात्र करण्यात येईल। प्राप्त अर्जाची छाननी करून प्राप्त उमेदवारांची यादी करून शैक्षणिक अर्हता व अनुभव त्यानुसार प्राधान्यक्रम लावण्यात येईल। एका पदासाठी 3 उमेदवारांना या पद्धतीने गुणांकन यादीत मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल। गुणांकन यादीनुसार उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल। संबंधित पदासाठी सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास व्यवस्थापन मंडळाच्या निर्णयानुसार उमेदवार निवडीचे अधिकार हे जिल्हा व्यवस्थापन समितीकडे राहतील। सदर पद भरतीबाबत अटी शर्तीमध्ये बदल करणे किंवा भरती रद्द करणे इत्यादी प्रकारचे सर्व अधिकार जिल्हा व्यवस्थापन समितीकडे असेल। उमेदवाराने विविध नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांचे छायांकित व साक्षांकित प्रतीसह प्रशासकीय अधिकारी, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, रेड क्रॉस भवन, सिव्हिल हॉस्पिटलच्या बाजूला, नवीन BJ मार्केट जळगाव या नावे प्रत्यक्ष सादर करावा। पोस्टाने किंवा इतर मार्गाने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यायची। उमेदवारांनी आपले अर्ज वरील पत्त्यावर सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत 30 जून 2024 पर्यंत सादर करावेत। अर्जाची लास्ट डेट जी आहे ती 30 जून 2024 आहे। त्या अगोदर तुम्हाला या पदासाठी अप्लाय करायचं आहे। असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।